आपला मोकळा बेसन रेडी झालेला आहे। आता याला 1 मिनिट झाकून ठेवून द्यायचं। बघा आपला बेसन इथं तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलेली आहे। बघा अशा प्रकारे मोकळा बेसन करायचं। बघा किती परफेक्ट बनलेला आहे, छान मोकळा झालेला आहे बेसन। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंट करा। ओके बाय। हॅलो नमस्कार, आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी मोकळा बेसन करत आहे। आणखी कसा करताय ते सांगत आहे। आणखी काय काय साहित्य लागतात ते बघा। सगळ्यात आधी मी गोड लिंब घेतलेला आहे। मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे। त्याच्यानंतर 1 मोठा आकाराचा टमाटर घेतलेला आहे। आणखी मी धोप्याचे पानं घेतलेले आहे। सर्व घेतल्यानंतर मी यांना बारीक करून टाकलेले आहे। कांदे लांब आकाराचे कापलेले आहे, टमाटर बारीक कापलेले आहे, धोप्याचे पाने बारीक कापलेले आहे। त्याच्यानंतर मी 1 मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा मी 1 चम्मच मोठा चम्मच तेल टाकलेलं आहे। कढईमध्ये तेल तपलेलं आहे। सगळ्यात आधी आपण जीरा आणखी मोहरी टाकणार आहे, अर्धा चम्मच। बघा मी जीरा टाकलेला, आता मोहरी टाकणार आहे। बघा तेल छान तपलेलं आहे। सगळ्यात आधी आपण गोड लिंब टाकणार आहे। बघा गोड लिंब टाकल्यानंतर कांदे टाकणार आहे। कांदे टाकल्यानंतर याला खालवरचं करून घ्यायचं तेलात आणि याला छान होऊ द्यायचं। बघा याला अदामधात खालवरचं करत राहायचं। कांद्याला थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचं। त्याच्यानंतर टमाटे टाकायचे। आपण एकदम साधा प्रकारे मोकळा बेसन करत आहे। बघा कांदे झालेले, आता टमाटर टाकणार आहे। टमाटरला पण तसंच खालवरचं करून घ्यायचं। त्याला पण 1 ते 2 मिनिटं होऊ द्यायचं। बघा याला खालवरचं करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण धोप्याचे पान कापून ठेवलेले होते ते पण टाकणार आहे। त्याला पण छान मिक्स करून घ्यायचे। त्याला 1 मिनिट मी झाकून ठेवून देणार आहे। बघा कांदे टमाटर सर्व झालेले आहे तेलात। आता मसाले टाकायचे आहे, तिखट मीठ हळद। मी 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहे, 1 ते 1.5 चम्मच टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर मी हळद पावडर टाकणार आहे। हळद पावडर अर्धा चम्मचला कमी, छोटा 1 चम्मच। त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ। सर्व मसाले टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे। बघा छान मसाला रेडी झालेला आहे। आता बेसन टाकणार आहे। खालवरती झाल्यानंतर छान आता बेसन टाकून घ्यायचं। त्याला छान मिक्स करून घ्यायचे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान। बघा आणखी एक गोष्ट, याच्यात आपल्याला पाणी टाकायचे नाही। त्याच मसाल्यामध्ये बेसनला मिक्स करायचे आहे। बघा पाहू शकतात किती छान कलर आला आहे। आणखी परफेक्ट आपला मोकळा बेसन रेडी झालेला आहे। आता याला 1 मिनिट झाकून ठेवून द्यायचं। बघा आपला बेसन इथं तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलेली आहे। बघा अशा प्रकारे मोकळा बेसन करायचं। बघा किती परफेक्ट बनलेला आहे, छान मोकळा झालेला आहे बेसन। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंट करा। ओके बाय।